देशांतर्गत शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या आशा आणि कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांचा बाजाराला आधार मिळाला. आजच्या व्यवहारात BSE सेन्सेक्स 229.56 अंकांनी म्हणजेच 0.48% वाढून 78,954.76 या पातळीवर बंद झाला, तर NSE निफ्टी 50 निर्देशांक 12 अंकांनी म्हणजेच 0.05% वाढीसह 24,636 या पातळीवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली नरमाई, मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या अपेक्षा आणि कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे. आजच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा टेक्नॉलॉजीज, नॅव्हिन फ्लोरिन आणि न्यू लँड लॅब्स यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली, तर पॉवर ग्रीडच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. दरम्यान आठवड्याच्या डेरिव्हेटिव्ह्ज एक्सपायरीमुळे आणि नव्या क्लोजिंग ऑक्शन प्रणालीमुळे दिवसअखेरीला बाजारात काही प्रमाणात अस्थिरता दिसून आली. मात्र शेवटी दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.